एक तरुण ज्याला क्रिकेट खेळायला आवडतो तो आपला क्रिकेटचा छंद सुद्धा जोपासतो। त्यानंतर तो नगरसेवक होतो, पुढे आमदार होतो, मंत्री होतो आणि त्यानंतर जगातल्या सगळ्यात मोठ्या राजकीय पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशचा कार्यकारी अध्यक्ष होतो। आपल्यासोबत आहेत रवींद्र चव्हाण सर। सर नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुढारी न्यूजमध्ये। सर क्रिकेटचा विषय निघालाय, सुरुवात आपण तिथूनच करूया। तुम्ही तरुण असताना क्रिकेट खेळायचं, क्रिकेटचं मैदान ते राजकीय आता हे रण, कसा झाला हा प्रवास? खरं तर लहानपणापासून सर्व खेळाची पाड आवडच होती आणि खेळ खेळत खेळत भारतीय जनता पार्टीच्या कामामध्ये सुरुवात केली आणि तेव्हापासून आजपर्यंत ज्या पद्धतीने पार्टीच्या विचारधारेबरोबर काम करत गेलो आणि पार्टीच्या सर्व नेतृत्वाने संधी देत गेले आणि त्यामुळे आज या पदापर्यंत मी पोचलो आहे। हे खरं तर सर्व आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजी, अमितजी, देवेंद्रजी आणि बावनकुळेजी आणि सर्व राष्ट्रीय नेतृत्व आणि प्रदेशातील नेतृत्व यांच्या सर्वांच्या सहकार्यामुळेच या पदापर्यंत पोहोचलो। बरं, तुम्ही आता क्रिकेटचा विषय आपला निघाला, तुम्ही आता या पदापर्यंत कसे पोहोचलाय ते सांगताय, पण आजही रवींद्र चव्हाण क्रिकेट खेळतात का? त्यांना क्रिकेटच्या मैदानावर जायला आवडतं आजही? खरं तर आता क्रिकेट तर खेळत नाही, परंतु क्रिकेट खेळणारी सर्व जी तरुण असतात त्या तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी नेहमीच म्हणजे आता आमच्याकडे डोंबिवली शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी नेट प्रॅक्टिस होते तिथली सीझन्स ज्यावेळेला सुरुवात होते त्या सीझन्सची सुरुवात ही त्या वेळेला जाऊन मीच करतो। नव्याने खेळणारे सर्व खेळाडू जे असतात की त्यांना प्रोत्साहन देणं, चांगले जे अंडर 14 असतील किंवा 18चे जे खेळाडू आहेत त्यांना सगळ्यांना जे जे आवश्यक आहे ते सर्व त्यांच्याबरोबर बोलणं, त्यांना ज्या अडचणी असतात त्या अडचणी पूर्ण करणं, या सगळ्या गोष्टी थोडीशी आवड असल्यामुळे आणि आपण त्या क्षेत्रामध्ये खेळत असल्यामुळे तेव्हापासून काय अडचणी येऊ शकतात आणि मग प्रशिक्षकांबरोबर बोलून त्यांना कशा पद्धतीने मदत करता येईल, त्यांचं शालेय जीवन आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांना जे काही मदत लागते या सगळ्या गोष्टीला ते करत राहतो। पण मग कोणतं मैदान जास्त आवडतं, क्रिकेटचं मैदान का मग हे आता जे राजकीय रणमैदानात तुम्ही उतरलेला आहात, आता मोठी जबाबदारी तुमच्यावर आली आहे पक्षामध्ये, कोणतं मैदान जास्त जवळचं वाटतं, कोणतं आपलं वाटतं मैदान? खरं तर लहानपण खेळांमध्ये बऱ्याच मग क्रिकेट असेल, कबड्डी, खो खो हे सगळे जे मैदानी खेळ खेळण्यामध्येच घालवलं। त्यामुळे जे आत्ता राजकीय जीवनामध्ये ज्यावेळेला काम करतो, ज्या विचारधारेबरोबर काम करतो, खरं तर ही विचारधारा ज्या पद्धतीने राष्ट्रीयत्व घेऊन चालणारी अशी विचारधारा असल्यामुळे एक वेगळा आनंद या कामामध्ये आहे असं मला वाटतं। राजकीय क्षेत्रात तुम्ही आलेला आहात, पण तुमच्या व्यक्तिमत्वाविषयी जेव्हा आम्ही सगळे बोलत असतो तेव्हा एक वेगळं मांडणी केली जाते। तुम्ही कायम असे चेक्सचे शर्ट, खाली जीन्स पॅन्ट, त्याच्या खाली शूज असे असतात, बाकीचे नेते कुठं कुर्ता घालतात, कुठं पांढरे कपडे घालतात, असं त्यांचा एक पोशाख असतो ठरलेला, नेत्यांचा टिपिकल पोशाख। रवींद्र चव्हाण तसं का दिसत नाहीत, काय कारण आहे? खरं तर जसं म्हटलं जातं की अपघाताने राजकीय क्षेत्रामध्ये त्यावेळेच्या काळामध्ये काम करायला सुरुवात झाली होती आणि आपलं जे रोजचं जीवन जे आहे ते जीवनामध्ये कुठेही बदल न करता आणि कोणी अशी कोणी जबरदस्तीही केली नाही की बाबा तू झब्बा कुर्ता घातला पाहिजे, कोट घातला पाहिजे आणि त्यामुळे जसं जीवन सामान्य माणूस जगतो त्या पद्धतीने तसा आनंदही मिळतो की आपण जसे आहोत तसेच राहण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे। या पोशाखाचा तुम्ही ग्राउंडवर जेव्हा काम करता तेव्हा कार्यकर्त्यांसोबत कनेक्ट ठेवण्यासाठी फायदा होत असेल? हो, तसा फायदा होतोच, कारण थोडंसं मी जसा आहे तसाच आहे असं बऱ्याच जणांच्या मनामध्ये नेहमी वाटत राहतं, त्यामुळे तसा होतो फायदा काही अंशी।
पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही देवेंद्र फडणवीसांच्या अगदी जवळचे मानले जाता आणि या सगळ्यामध्ये सुद्धा तुम्हाला मंत्रिपद यंदाच्या मंत्रिमंडळ विस्तारात दिलं गेलं नाही. आधी माहीत होतं तुम्हाला मंत्रिपद मिळणार नाही? ते खरं तर महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला जो कौल दिला आणि कौल दिल्यानंतर महायुतीचं सरकार हे महाराष्ट्रामध्ये आलं आणि देवेंद्रजींनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आदरणीय शिंदेसाहेबांनी उपमुख्यमंत्री आणि अजितदादांनी एक चांगलं वातावरण सर्व ठिकाणी होतं आणि असं कोणालाही वाटलं नाही की किंवा मलाही वाटलं नाही की नक्की यानंतरच्या काळामध्ये काय होईल किंवा काही नाही. परंतु 2-3 दिवस अगोदर वरिष्ठ नेत्यांकडून जेव्हा या सगळ्या गोष्टीची चर्चा सुरू होती तेव्हा मला विचारणा केली गेली की येणाऱ्या काळामध्ये महायुतीमध्ये या सगळ्या गोष्टी करत असताना येणाऱ्या काळात पक्ष म्हणून पक्ष बांधणी आणि ह्या सगळ्या विषयांमध्ये कोणीतरी पक्ष संघटनेकडे लक्ष दिलं पाहिजे. तर तुला त्याची आवड पण आहे तर तुझं त्याबद्दलचं मत काय असं वरिष्ठांनी जेव्हा विचारलं तेव्हा मी सांगितलं 100% मला संघटनेमध्ये काम करायला आवडेल. आणि मग पक्षनेतृत्वाने निर्णय घेतला की मला संघटनेमध्ये काम करण्याची संधी दिली. बरं, म्हणजे पक्ष संघटनेची जबाबदारी मिळणार आहे हे तुम्हाला मंत्रिपद मिळालं नाही याच्या आधीपासून ठाऊक होतं, त्याच्यामुळे नाराजीचा काही प्रश्न झाला नाही. आता महायुतीचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा महायुतीमध्ये काही चर्चा अशा रंगल्यात की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत त्या महायुती एकत्र लढवेल का, भाजप वेगळ्या लढवेल का? नारायण राणेंनी वक्तव्य केलं मुंबईमध्ये भाजप एकटी लढू शकते इतकी भाजपची ताकद आहे. काय नेमकं होणार आहे? खरं तर आता माझ्याकडे जी जबाबदारी आहे ती संघटन पर्व म्हणून आमच्याकडे एक पूर्णच्या पूर्ण प्रक्रिया असते. भारतीय जनता पार्टीमध्ये प्राथमिक सदस्यता नोंदणी हा सर्वात मोठा संघटनात्मक बांधणी ज्याला म्हणतो, बूथवरती मजबूत होणं या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं, या सगळ्या गोष्टी सातत्याने पूर्ण देशभरामध्ये सुरू असतात. निवडणुकीचा काळ जो आहे त्या काळामध्ये हे संघटन पर्व ज्या ठिकाणी निवडणुका नव्हत्या, महाराष्ट्र असेल, हरियाणा असेल किंवा या 5-6 प्रदेशामध्ये नव्हत्या, त्या ठिकाणी संघटन पर्व सुरू नव्हतं. परंतु म्हणून मग आत्ता 1 तारखेपासून 1 जानेवारीपासून आता महाराष्ट्रामध्ये ते संघटन पर्व जे सुरू झालं आहे. आदरणीय देवेंद्रजी असतील, आदरणीय बावनकुळेजी असतील, यांनी सर्वांनी एक लक्ष ठेवलं आहे की महाराष्ट्रामध्ये 1.5 कोटी प्राथमिक सदस्य करणं आणि त्या लक्ष्याच्या दिशेने भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकारी, नेता हा स्वतः रस्त्यावरती उतरून त्यांच्या भागांमध्ये प्राथमिक सदस्य जास्तीत जास्त कसे होतील यासाठी पूर्णच्या पूर्ण ताकदीने काम करतो आहे. त्यामुळे आत्ता डोळ्यासमोर फक्त एवढंच आहे की येणाऱ्या काळामध्ये या 1 महिन्यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये संघटनात्मक बांधणी आहे त्या बांधणीकडे लक्ष देणं आणि त्या दृष्टिकोनातून सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी त्या विषयाला लागलेले आहेत. भाऊ, विधानसभेच्या निवडणुकीचा विचार करायचा झाला, तुमच्यावर कोकणची जबाबदारी होती, पालघरचे तुम्ही पालकमंत्री होतात, या सगळ्यामध्ये तुम्ही मोठी जबाबदारी पार पडलीत. म्हणजे 39 पैकी 36 जागा या तुम्ही महायुतीच्या निवडून आणून दिल्यात. तुमच्यावर जी जबाबदारी होती त्याच्यामध्ये या व्यतिरिक्त ठाकूर फॅमिलीचा जो बालेकिल्ला होता, ठाकूर फॅमिलीचा वसई विरार असेल, पालघरचा तो पट्टा असेल, त्या बालेकिल्ल्याला तुम्ही सुरुंग लावलात. यामुळे ही मोठी जबाबदारी मिळाली असं वाटतं. आणि हा सुरुंग नेमका कसा लावला? हे खरं तर आपल्याला माहिती आहे की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी, त्याचबरोबर अमितजी असतील आणि महाराष्ट्रातील नेतृत्व, महाराष्ट्रातील आमचे सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्रजी असतील, शिंदेसाहेब असतील, अजितदादा असतील, ह्या तिघांच्या नेतृत्वातल्या सरकारने 2-2.5 वर्षामध्ये काही ऐतिहासिक निर्णय हे पूर्णच्या पूर्ण महाराष्ट्रात घेतले. आणि हे निर्णय घेत असताना आम्ही सर्व पालकमंत्री म्हणून आम्ही काही वेगळ्या पद्धतीने समाजापर्यंत गेलो, नागरिकांपर्यंत गेलो. प्रत्येक योजना ह्या खालीपर्यंत कशा जातील यासाठी आम्ही काम केलं. पूर्णच्या पूर्ण वेगवेगळ्या पद्धतीने लोकांचं एकत्रीकरण हे वारंवार आम्ही योजना या सर्वांच्या घरोघरी जाऊन कशा देता येतील. विकसित भारत ही संकल्पना ही आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी ज्यावेळेला मांडली त्यावेळेला या पालघर असेल किंवा पूर्ण देशभरामध्ये सर्व ठिकाणी प्रत्येक गावागावामध्ये
पोचण्याचं काम हे केंद्र आणि राज्य या दोघांच्या माध्यमातून केलं. सरकारचे असणारे सर्व अधिकारी वर्ग यांचंही त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य आम्हाला मिळालं. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण जे आहे, महायुतीचं वातावरण हे संपूर्ण महाराष्ट्रात तयार झालं होतं. आणि हे तयार झालेल्या वातावरणामुळे एक चांगल्या वातावरणामध्ये या झालेल्या निवडणुका आणि त्या निवडणुकांमुळे यश जे आहे ते यश महायुतीला मिळालं. आणि त्यामुळे मला असं वाटतं की पालघर असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 237 जागा महायुतीला ज्या मिळाल्या त्याचं कारणच एक आहे की महायुतीच्या हे तीनही नेते देवेंद्रजी असतील, एकनाथ शिंदेजी असतील, अजितदादा असतील आणि त्यांच्याबरोबर असणारे आम्ही सर्वजण, आम्ही सगळ्यांनी जी मेहनत घेतली होती या सगळ्या विषयामध्ये आणि महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांची पूर्णच्या पूर्ण वज्रमूठ एकत्रपणे सर्वांनी निवडणुका लढल्या आणि त्यामुळे यश मिळालं. पण विशेष करून त्या वसई विरारच्या जागेविषयी थोडं बोलावं लागेल, कारण निवडणुकीच्या अगदी काही दिवस आधी तिथे जो प्रकार घडला होता, म्हणजे विनोद तावडे जे आपले राष्ट्रीय नेते आहेत आपल्या पक्षाचे, त्यांना तिथे थांबवण्यात आलं होतं, पैसे सापडले वगैरे असे आरोप करण्यात आले होते. त्याचा कुठं फटका बसला नाही निवडणुकीत? खरं तर निवडणुकीमध्ये त्याही अगोदर लोकसभेच्या निवडणुका झाल्या होत्या. त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी खासदार हेमंत सावराजी हे प्रचंड चांगल्या मताने त्या भागांमधून निवडून आले होते. त्यामुळे एक चांगली त्या ठिकाणी एक वेव महायुतीसाठी तयार झालेलीच होती. आणि या तयार झालेल्या वेव्जमुळे त्या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळ्या पद्धतीचं ज्याला म्हणतो की आम्ही जिंकू शकतो हा कॉन्फिडंट जो आहे तो कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात होता. आणि त्यामुळे कार्यकर्ते प्रचंड उत्साहामध्ये काम करत होते. निवडणुकीच्या अगोदर ज्या पद्धतीने जो प्रकार घडला त्यामुळे तर अजून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आणि कार्यकर्त्यांनी आणि त्या भागांमध्ये जे मतदार जे आहेत त्या मतदारांना हेही पटलं की एक विचाराचं सरकार हे कधीही महाराष्ट्रामध्ये येणं हे गरजेचं आहे. आणि त्यासाठी तिथले असणारे अनेक प्रश्न आहेत, पाण्याचा प्रश्न होता किंवा जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांना खऱ्या अर्थाने न्याय कोण देऊ शकतं, तर महायुतीचं सरकार देऊ शकतं. त्यामुळे नेतृत्वामध्ये बदल होणं, वर्षानुवर्षे जे नेतृत्व त्या ठिकाणी काम करत आहे त्यापेक्षाही नव्याने जे सत्तेत येणारं नेतृत्व आहे त्यातला जर आपण प्राधान्य दिलं तर नक्कीच सर्व विषयांना गती मिळेल, अनेक विषय जे आहे ते मार्गी लागतील. हा विश्वास जो आहे तो त्या पूर्ण भागामधील असणाऱ्या नागरिकांमध्ये तयार झालेला होता. आणि त्यामुळे लोकांनी मतदानाचा टक्कासुद्धा वाढला आणि लोकांनी भरभरून मतदान केलं. आणि आदरणीय पंतप्रधानांनी दिलेला जो नारा होता एक आहे तो सेफ आहे, हा नारा जो आहे तो नारा त्या नाऱ्याचा सर्वात जास्त फायदा जो आहे तो पूर्ण महाराष्ट्रात जसा झाला तसा त्याही भागामध्ये फार मोठ्या प्रमाणात झाला. बरं, तुमची पक्षातली जी इमेज आहे आत्तापर्यंतची ती अशी आहे की पक्षानं एखादी जबाबदारी दिली की रवींद्र चव्हाण ती निकरीनं अगदी जिकरीनं पार पाडतात अशी तुमची इमेज आहे. गुवाहाटी मिशनमध्ये सुद्धा तुमचा मोठा रोल होता असं आम्ही ऐकून आहोत. काय नेमका तुमचा रोल होता, काय तुम्ही भूमिका पार पाडली होती? खरं तर पक्ष संघटनामध्ये काम करणारा एक कार्यकर्ता म्हणून आमचे वरिष्ठ नेते जी जबाबदारी देतात पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता, मग ते छोटं कोणतंही संघटनात्मक काम असो किंवा निवडणुकीचं काम असो, कार्यकर्ता हा त्या कामामध्ये पूर्णच्या पूर्ण लागलेला असतो. आणि अशाच जबाबदाऱ्या वर्षानुवर्ष पार्टीचं नेतृत्व देण्याचा प्रयत्न करतो. मीच काय, माझ्यासारखे असे असंख्य कार्यकर्ते आहेत की जे कार्यकर्ते हे पूर्णच्या पूर्ण ताकदीने रात्रीचा दिवस करतात. आणि त्यामुळेच यश जे आहे यश हे पक्षाच्या पदरामध्ये पडत असतं. मिशन गुवाहाटीमध्ये तुम्ही रात्रीचा दिवस केलेला होता, तुमची भूमिका होती ती? मिशन गुवाहाटीमध्ये तसं माझा रोल होता, परंतु शेवटी कसं असतं की कोणालाही असं एखाद्या पक्षाच्या बाबतीमध्ये एखादं काम सांगितलं आणि ते काम यशस्वी झालं की मग ते काम कोणी केलं त्याला त्याचं श्रेय मिळतं. परंतु हे काम जरी एखाद्या दुसऱ्याला कोणाला जरी माझ्या जागेवरती जरी दुसऱ्याला कोणाला जरी सांगितलं असतं तरी तोही त्यामध्ये यशस्वी झाला असता. शेवटी तुम्हाला तर माहीत आहे की ते
जो उठाव तयार झाला होता त्या उठावामध्ये जी पूर्णच्या पूर्ण ज्या पद्धतीने रचना झाली होती किंवा ज्या पद्धतीने त्यामध्ये नियोजन झालं होतं त्या नियोजनाचा एक मी भाग होतो, यात काही शंका नाही. तर आता नवीन काही मिशन दिलेलं आहे पक्षाने? आता असं नवीन असं मिशन नाही, परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आत्ता माझ्याकडे जी जबाबदारी आहे ती पक्ष संघटनेची जबाबदारी आहे. संघटना अनेक या अगोदर असणारे सर्व पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, अनेकांच्या त्यागातून समर्पणातून तयार झालेली ही एवढी मोठी भारतीय जनता पार्टी आहे. या पार्टीचं एवढं मोठं पद हे माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याला मिळणं हे माझं मी स्वतःचं भाग्य समजतो. हे सर्व टिकून ठेवणं आणि त्यामध्ये जेवढे आपल्याला प्रयत्न करून त्यामध्ये अजून भर कशी टाकता येईल यासाठी प्रयत्न करणं हे खरं तर माझं काम आहे. आणि सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना, सर्वांना एकत्र घेऊन हा जो एवढा मोठा पक्षाचा डोलार आहे तो घेऊन जाणं पुढे हे फार महत्त्वाचं आहे. बरं, तुम्ही आता भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष झालेला आहात, तुम्ही भाजपचे प्रदेशाध्यक्ष व्हाल अशी चर्चा आहे. ही चर्चा सुरू झाली, मंत्रिमंडळाचा विस्तार ज्या दिवशी होणार होता त्या दिवशी पहिली बातमी आमच्यापर्यंत, माध्यमांपर्यंत आली. इतका उशीर का होतो या सगळ्या प्रोसेसला? म्हणजे अर्थात भाजप हा पक्ष असा आहे की ते आधी ठरवून ठेवतात, तो निर्णय त्या दिवशी झालेला नसणार, काही महिन्याआधी निर्णय झाला असेल. हा निर्णय होण्यासाठी, डिक्लेअर करण्यासाठी इतका उशीर का होतोय? आधी कार्यकारी अध्यक्ष, मग आता भविष्यात प्रदेशाध्यक्ष पद सुद्धा येणार आहे अशी माहिती आहे, पण इतका उशीर का होतो? खरं तर भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीच्या या सर्व ज्या संघटनात्मक रचना आहेत त्याची एक प्रक्रिया आहे. बरं, 1 जानेवारीपासून खरं तर प्राथमिक सदस्यता नोंदणीला सुरुवात झालेली आहे. प्राथमिक सदस्यता नोंदणी झाल्यानंतर जे टार्गेट आमच्याकडे आम्ही अचीव करावं असं ठरवलं आहे 1.5 कोटीपर्यंत, ते झाल्यानंतर त्यानंतर ज्यांनी सदस्यता नोंदणीमध्ये भाग घेतला आहे अशांचं सक्रिय सदस्यता करून घेणं. ते सक्रिय सदस्य झाल्यानंतर तिथे असणाऱ्या बूथ प्रमुख जे आहेत त्या बूथ प्रमुखांची त्यांची कमिटी यांचं गठन करणं. त्यानंतर मंडल असेल किंवा तालुका ज्याला म्हणतो तालुक्याचे अध्यक्ष आणि त्यांच्या कमिट्या गठन करणं. त्याच्यानंतर जिल्ह्याच्या ज्या आहेत जिल्ह्याची कमिटी आणि तिथले असणारे अध्यक्ष होणं आणि त्यानंतर मग प्रदेश अध्यक्ष होणं. ही सर्व प्रक्रिया देशभरामध्ये जी आहे ती गेल्या 4 महिन्यापासून सुरू आहे. बरं, हे गेल्या 4 महिन्यापासून देशभरामध्ये सुरू असलेली ही प्रक्रिया फक्त निवडणुकीचा काळ जो होता तो महाराष्ट्र असेल, हरियाणा असेल आणि ही 4-5 राज्यांमध्ये ज्या ठिकाणी निवडणुका सुरू होत्या त्या ठिकाणी फक्त ही प्रक्रिया सुरू नव्हती. त्यामुळे ती प्रक्रिया आता ह्या सगळ्या प्रक्रिया ज्या बाकी राज्यांमध्ये आता पूर्ण झालेल्या आहेत. त्यामुळे आता वरच्या ज्या प्रक्रिया आहेत त्या राज्यांमधल्या आता पूर्ण होतील आणि आम्ही थोडंसं या सगळ्या प्रक्रियेच्या मागे आहोत. त्यामुळे निवडणुकीमध्ये या सगळ्या गोष्टीमध्ये मागे राहिल्यामुळे आता हे संघटन पर्व हे 2-3 महिने हे सगळ्या या प्रक्रियेला खरं तर लागत असतात. आणि म्हणून आता आमचे प्रदेशाध्यक्ष जे आहेत बावनकुळेजी त्यांच्याकडे एक जबाबदारी आहे, ते महसूल मंत्री म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी आहे. त्यामुळे आमच्याकडे केंद्रीय नेतृत्व आणि आमचं असणारं पूर्णच्या पूर्ण युनिट हे सातत्याने कार्यक्रम, पक्ष, संघटना या सगळ्या विषयामध्ये नेहमी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा क्रियाशील राहणं, सातत्याने कार्यक्रमाचा असणारा जो पाठपुरावा करत राहणं, या सगळ्या प्रक्रियेला कोणीतरी जबाबदारीने हे सर्व करणं हे अत्यंत गरजेचं असतं. आणि त्यामुळे थोडंसं आता ती जबाबदारी कोणीतरी दुसऱ्यांनी पाहावी या दृष्टिकोनातून मला आता सध्या की कार्यकारी अध्यक्ष म्हणून ती जबाबदारी दिली आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्या की त्यानंतरच्या काळामध्ये त्या पुढील जी जबाबदारी आहे त्या पुढील जबाबदारींचा बाबतीमध्ये पण निर्णय घेतील. बरं सर, तुम्ही आता कार्याध्यक्ष झालात, याआधी मंत्री होतात, त्याआधी आमदार आणि त्याआधी तुम्ही स्टँडिंग कमिटीचे मेंबर होतात, त्याआधी नगरसेवक होतात. तुमचा प्रवास जो सुरू झाला आहे तो मुळात कुठून सुरू झाला आहे तर कल्याण डोंबिवलीमधून. आता तुम्हाला कार्याध्यक्ष केलं आहे, त्याच्यानंतर एक राजकीय वर्तुळात चर्चा अशी सुरू झाली की ही महायुतीमधली स्पर्धा आहे का? एकनाथ शिंदे यांचा सुद्धा बालेकिल्ला कल्याण डोंबिवली ठाणे, तुमचा सुद्धा तोच. तुम्हाला कार्याध्यक्ष करणं किंवा भविष्यात प्रदेशाध्यक्ष करणं हे एकनाथ शिंदेंना बगल देण्याचा प्रयत्न आहे अशी चर्चा सुरू आहे, खरं आहे का? हे खरं तर याच्या चर्चा या ओघात सुरू आहेत असं मला वाटतं. गेली अनेक वर्ष आदरणीय शिंदेसाहेब असतील,
मी असेल, महायुतीमध्ये एकत्र काम करणारे असे आम्ही सर्वजण कार्यकर्ते आहोत. ते त्यांच्या पक्षाचं काम करतात, त्यांची पार्टी वाढवण्याचं काम करतात. मी माझ्या पार्टीमध्ये मी त्याच पद्धतीने काम करतो. आमच्यामध्ये दोघांमध्ये कधीही विकृष्ट निर्माण झालं नाही. दोघांनी त्यांच्या नेतृत्वाने, जे आता ते नेते आहेत, ते पार्टीचे प्रमुख आहेत, परंतु जे ठरलं वरिष्ठांकडून ज्या पद्धतीने आदेश मिळाले, महायुतीत लढायचं आहे तर महायुतीत लढलो, स्वतंत्र लढायचं आहे तर स्वतंत्र लढलो. जी पार्टीची भूमिका राहिली त्या भूमिकेबरोबर त्या वेळेला ते आणि मी दोघंही त्याच पद्धतीने राहिलो. परंतु कुठेही आमच्यामध्ये असं काही झालं नाही की कालपर्यंत आम्ही वेगवेगळ्या लढलो आहे, दुसऱ्या दिवशी पुन्हा म्हणजे त्याच सगळ्या प्रक्रिया संपल्या की दुसऱ्या दिवशी आम्ही पुन्हा जसे आहोत तसे महायुतीमध्ये एकत्र काम करताना आम्हाला सर्वांना दिसलो. त्यामुळे असं काही प्रकार नाही. आणि आपल्याला माहीत आहे की आदरणीय शिंदेसाहेब असतील, आदरणीय देवेंद्रजी असतील किंवा अजितदादा, ही सर्व मंडळी एक अतिशय समजदार नेते आहेत. महाराष्ट्रातील 14 कोटी जनतेने ज्या पद्धतीने महायुतीला जे बहुमत दिलं आहे, हे सर्व समजदार नेत्यांना माहीत आहे की जनतेची सेवा करण्यासाठी दिलेलं हे बहुमत आहे. त्यामुळे त्या ठिकाणी ज्या पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये निर्णय घेतले पाहिजेत ते निर्णय घेऊन पार्टीचं हित प्रत्येकजण जोपासतीलच, परंतु येणाऱ्या काळामध्ये जनतेच्या सेवेसाठी जे आवश्यक आहे ते त्या दिशेने नक्की पावलं उचलतील. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विषयी बोलताना तुम्ही आधीच असं म्हणालात की आम्ही महायुती म्हणून एकत्र लढणार, असं कुठेही काही चर्चा नाही आहे. पण 2029च्या निवडणुकांचं काय? कारण 2029च्या निवडणुकांविषयी बोलताना मुंबईमध्ये तुमचे राष्ट्रीय नेते असं म्हणालेत की भाजपचं एकट्याचं सरकार आपल्याला आणायचं आहे, त्या दृष्टीने काम करा. नाही, खरं तर आपल्याला माहीत आहे की पार्टीच्या नेतृत्व जे आहे ते नेतृत्वाने हे म्हटलं, ही वस्तुस्थिती आहे. आणि भारतीय जनता पार्टी हे नेहमीच आदरणीय अमितजी असतील, हे वारंवार जेव्हा ते राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर आपल्याला माहीत आहे की पूर्ण जगभरामध्ये सर्वात मोठी प्राथमिक सदस्यता असणारी पार्टी ही भारतीय जनता पार्टी व्हायला हवी यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न. आणि त्यामुळे कम्युनिस्ट पार्टी ही पूर्वी जगामधली प्राथमिक सदस्य सर्वात असणारी पार्टी होती. परंतु ते ज्यावेळेला अध्यक्ष होते त्यावेळेला प्रचंड त्यांनी केलेला प्रवास असेल, त्यांनी त्यांच्या भूमिका या लोकांपर्यंत घेऊन गेले. आणि ही विचारधारा जी आहे, राष्ट्रीयत्वाला पोषक अशी विचारधारा ही भारतीय जनता पार्टीची आहे, हे ते वारंवार लोकांसमोर मांडत आज आपल्याला लक्षात येते की पूर्ण जगातली सर्वात मोठी पार्टी ही भारतीय जनता पार्टी आहे. त्यामुळे या सगळ्याचं सातत्याने जेव्हा आपण सांगत असतो तेव्हा कार्यकर्त्यांना वारंवार ते तेव्हापासून आजपर्यंत सांगते 100% भाजपच्या दिशेने येणाऱ्या काळात आपल्याला जायचं आहे. आणि त्यासाठी आपल्याला प्रत्येक बूथ जो आहे तो बूथ हा मजबूत करायला पाहिजे. प्रत्येक त्या यादीमध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने संघटनात्मक रचना करायला हवी. आणि हे जेव्हा आपण तयारी करतो त्यावेळेला तयारी केल्यानंतर आपल्याला त्याचा फायदा जो आहे तो फायदा हा निवडणुकांमध्ये होत असतो. बरं, हीच तयारी आता राज्यामध्ये 2 नेते करताना दिसतील, भाजपचे 2 भाऊ करताना दिसतील, एक देवा भाऊ आणि एक रवी भाऊ. पण हीच जे चित्र आहे, ही जी इमेज आहे ती 2029ला देशात देवेंद्र आणि राज्यात रवींद्र असं दिसू शकतं. चर्चा सुरू आहे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये. नाही, खरं तर तुम्ही या सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे चर्चा ज्या करतात, लोकांना चर्चा करायला काही सहजपणे करतात. परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीतली संघटनात्मक बांधणी याच्याकडे प्रचंड पार्टीचं नेतृत्व यांचं लक्ष असतं. आणि त्यामुळे आम्ही आज जी परिस्थिती जी आहे ती परिस्थितीमध्ये आमच्याकडे पूर्ण महाराष्ट्रामधील असणारे 98,000 बूथ आहेत. या 98,000 बूथमध्ये भारतीय जनता पार्टी ही मजबूत कशी होईल, महायुतीचं सरकार जे आहे ते सरकार ज्या पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये आदरणीय देवेंद्रजी मुख्यमंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारल्यानंतर जे आदरणीय पंतप्रधान विचार करतायत त्यांच्या अपेक्षा महाराष्ट्राकडूनच आहेत. सर्वात जास्त अपेक्षा महाराष्ट्राकडून आहेत. देशाला महासत्ता बनवायचं जर असेल तर महाराष्ट्राचं त्यामधलं असणारी
जे योगदान आहे ते सर्वात जास्त असलं पाहिजे. ते असं विचार करतायत की महाराष्ट्रातली असणारी आर्थिक घडी जी आहे तीसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने पुढे गेली पाहिजे. आणि म्हणून मग काय करता येऊ शकतं, आणि म्हणून देवेंद्रजींनी असं ठरवलं आहे की आपली जी 1 ट्रिलियनपर्यंत घेऊन जाणं, आणि 1 ट्रिलियनच्या दिशेने जायचं जर असेल तर सर्व खात्यांमध्ये एक नियोजनबद्ध पद्धतीने रचना झाली पाहिजे. आणि म्हणून 100 दिवसाचा कार्यक्रम हा त्यांनी तयार करायला घेतला आहे. आणि त्या सगळ्या कार्यक्रमाला सामान्य जनतेपर्यंत पोचवणं हे सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. एखादा कार्यक्रम ज्यावेळेला सरकार आखतं, सरकार त्या दिशेने जेव्हा जातं, त्यावेळेला जनतेपर्यंत हे सर्वच्या सर्व विषय संघटनात्मकदृष्ट्या पोचवणं हे सुद्धा अत्यंत गरजेचं असतं. आणि ती भूमिका येणाऱ्या काळामध्ये ही महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची आहे असं मला वाटतं. बरं, पक्षाची ही भूमिका महाराष्ट्रापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि सोबतच तुमचा जो प्रवास, एक क्रिकेट खेळणारा मुलगा, तिथून नगरसेवक, स्टँडिंग कमिटी मेंबर, आमदार, मंत्री आणि त्यानंतर आता कार्यकारी अध्यक्ष, असा जो प्रवास सुरू झाला आहे, त्या पुढच्या प्रवासासाठी सुद्धा तुम्हाला शुभेच्छा. खूप खूप शुभेच्छा रवी भाऊ. तुम्ही पुढारी न्यूजची बातचीत केली त्याबद्दल धन्यवाद. यासही इथेच थांबतोय. पाहत राहा पुढारी न्यूज. Thank you.